खरं म्हणजे आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम आहे। ज्या मंडळीने आपल्याला 4 वेळेला निवडून दिलं त्या मंडळींचे आभार मानावेत आणि म्हणून आजची ही जाहीर सभा आहे। वाढदिवस हे निमित्त आहे, परंतु मतदार बांधवांचे आभार मानायचे राहून गेले होते आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही तयारी केली, परंतु मनमोहन सिंग माजी पंतप्रधानांचं निधन झालं आणि याच ठिकाणी तो कार्यक्रम रद्द झाला होता। खरं म्हणजे आम्हाला समाधान झालं की इथे मगाशी पाय टाकायला जागा नव्हता, संपूर्ण तुडुंब सगळं सभागृह भरून, दोन्ही बाजूचे सभागृह भरून समोर सगळे जनसमुदाय उभा होता। हे खरं प्रेम करणारे बरेचशेवरती आज आलेली लोक होती। आम्हाला कोणाला विकत आणावे लागत नाही आहेत, आत्तापर्यंत कधी आणलेले नाही आहेत आणि म्हणून तुम्हाला माझा मानाचा मुजरा करतो आम्ही। मंडळी, एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही 4थ्या वेळेला निवडून दिलात आणि मग मला मंत्रिपदाची संधी मिळाली, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे आज तुमचे आभार व्यक्त करावे, त्यासाठी खरं म्हणजे आजची जाहीर सभा। सर, काय सांगाल? आज एकदम जल्लोष चाललाय। भरत शेठचा जो वाढदिवस आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये साजरा केला जातोय, ठिकठिकाणी बॅनर लागलेत आणि आज इथे एवढा मोठा जल्लोष आहे, आपण काय सांगाल? गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी सेवा केली आणि लोक जमलेले अजूनही लोक येतील आणि ह्याच्यापेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये कोण नेता होऊ शकत अशी आपली इच्छा आहे। ताई, काय सांगाल? सर्वसामान्यांचे पालक आणि रायगड जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री, म्हणजे खरोखर म्हणता येईल का की जनतेच्या मनातला पालकमंत्री असं भरत शेठना बोलता येईल का? आतापर्यंत साहेबांच्याबद्दल 4-5 गोळी ओवाळण्याच्या रूपात साजरा केल्या, पण आज नक्कीच त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे, कारण आज नामदार म्हणून आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करू। अत्यंत जल्लोषात असा हा आजचा दिवस साजरा होणार आहे। आज आपण पाहतोय की त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्या खऱ्या अर्थाने मोठ्या आणि संपूर्ण शिवसैनिक, शिवभक्त आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे आज रायगड जिल्ह्यातले बरेचसे लोकप्रतिनिधी इथे येत आहेत, एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शन म्हणता येईल का? हमारे जो नेता है आदरणीय भरत शेठ गोगावले, ये सब लोगों को लेकर चलते हैं। पूरी महाराष्ट्र की जो जनता है पूरी सब भगवान मानते हैं। एक मुसलमान रहकर भी मैं बोलती हूँ कि जो शेतकरी सामान्य जो आदरणीय भरत शेठ गोगावले हैं, वो सामान्य आदमी रहकर भी इतनी बड़ी पोस्ट तक पहुँच गए, ये कोई साधारण बात नहीं है, साधारण बात नहीं है। उसको भी नसीब रखे और ये नसीब सबकी दुआओं से जो सब लोग हैं यहाँ पे सब जनता जमा हुए, सब लोग जमा हुए, उनको दुआ से जमा हुई है और उनकी जो मदद है वो कभी रात हो दिन हो वो कभी सोचते नहीं है। मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, मराठी हो, कौन सा भी धर्म का आदमी हो, लेकिन वो उसको बिठाकर उसकी समस्या हल करते हैं। और ऐसा मंत्री, कैबिनेट मंत्री ये दुनिया में मैं तो बोलूँगी पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं मिलेगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनता आलेली आहे की खऱ्या अर्थाने शेठवरती प्रेम करणारी जनता आहे आणि हे कोणी गाड्या घेऊन किंवा गाड्या घेऊन आलेले लोक नाही, हे शेठच्या प्रेमाखातर स्वतःच्या सो करताना या ठिकाणी एवढी गर्दी आज तुम्ही पाहायला मिळत आहात की आज हा काय सागर उसळलेला आहे। आज सकाळी जी पावसाने जो इथे परत धुमाकूळ घातला होता आणि गेले 7 दिवस पावसाचा धुमाकूळ इथे चालला होता, असं वाटत नव्हतं आम्हाला की आम्ही कार्यक्रम आज इथे सक्सेसफुल करू शकू, परंतु कायमच दैवाची साथ ही साहेबांच्या पाठीशी राहिलेली आहे आणि त्यामुळे आज आपण इथे चित्र बघताय की किती मोठा जनसागर शेठ हे बहुत गरिबांचे ड्रायव्हरच म्हणून काम करतात आणि शिवसेनेची ताकद एक
गरिबांसाठी 24 तास प्रामाणिकपणे काम करणारा 288 आमदारांमधला हा एकमेव आमदार की ज्याचं 24/7 ही वेळ ही फक्त आणि फक्त जनतेसाठी आहे आणि त्यामुळे ते दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.